नुकत्याच झालेल्या कंबाईन ग्रुप सीच्या 2025च्या प्रिलिम्समध्ये आहे गणिताचा रेशो आणि प्रपोर्शन या टॉपिकवरती हा क्वेश्चन आला होता. याच्या ॲन्सर्समध्ये सर्वांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. आयोगाचे ॲन्सर कीमधला ॲन्सर्स आणि ॲक्च्युअल ॲन्सर याच्यामध्ये थोडीफार तफावत आहे. तर आपण याचा ॲक्च्युअल ॲन्सर जाणून घेऊया. आयोगाने ॲन्सर याचं दिलेलं आहे 60. क्वेश्चन असा म्हणतो की राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52:13 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? तर स्टेट किती आहेत? तर 52. आणि युनियन टेरिटरी किती आहेत? तर 13. या म्हणजे कितीनं जास्त आहे? स्टेटची संख्या युटीपेक्षा कितीनं जास्त आहे? ते सिम्पल आहे. दोघांमधला फरक काय? 52 - 13 म्हणजेच किती? 39. ओके. तर कितीनं जास्त आहे? 39. कोणापेक्षा? आपण इथे खाली काय डिनॉमिनेटरला पेक्षामध्ये लिहित असतो. कोणापेक्षा? तर केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा. तर किती? 13. आता आपल्याला टक्के काढायचे. तर किती? 13-39 इंटू 100 किती आलं? 300. याचं ॲक्च्युअल ॲन्सर पाहिजे 300. हे आपलं फायनल ॲन्सर आहे. रेशो आणि प्रपोर्शन मेथडनुसार कसं सॉल्व करता येईल? रेशो मेथडनुसार 52 आणि 13 यांचा रेशो येतो 13 का 13 13×52. म्हणजे स्टेटच्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा 3ने जास्त आहे. म्हणजे कोणापेक्षा 3 युनिट म्हणजे किती? 300%. मग आयोगानं जे 60 ॲन्सर दिलं आहे, जर क्वेश्चन असा असतं तर 60 ॲन्सर बरोबर असतं. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशच्या संख्येतील फरक हा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या एकूण संख्येच्या किती आहे? दोघांमधला फरक आपल्याला माहिती आहे. 52 - 13 म्हणजे 39 हा फरक आहे. ओके. टोटल संख्या किती आहे? 52 + 13 म्हणजे 65. 65 इंटू 100 म्हणजे 13 - 39 13 - 65 म्हणजे 5 आणि 20. 100ला 5 ने 20 येतं आणि 20 × 3 60. जर क्वेश्चन असा विचारला असता तर ॲन्सर 60 आलं असतं. बट कदाचित क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो. तर तुम्ही याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता. धन्यवाद.